पश्चिम विदर्भात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून वाशिम या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे। विशेष म्हणजे मागील 1.5 महिन्यापासून ज्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक आवक सुरुवात झाली होती। 30-35 हजार क्विंटलच्या जवळपास या बाजारपेठेत सोयाबीनची आवक झाली होती। मात्र मागील 10-12 दिवसापासून ही आवक मंदावलेली आपल्याला दिसून येते। विशेष म्हणजे ज्या सुरुवातीला 1.5 महिन्यापूर्वी जे बिजवाई जे वाहन होतं त्या वाहनाला मोठ्या प्रमाणात दर मिळत होता। 8,000च्या जवळपास हा दर मिळालेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीन आपली विक्रीस आणली होती। विशेषतः आता जर परिस्थिती बघितली तर ही जे दर आहेत हे दर 6,000च्या आतच आले आहे। बिजवाईचे दर कमी होत असल्यामुळे इथं आवक ही मंदावलेली आहे। तसेच साध्या सोयाबीनचा जर विचार केला तर 4,000 ते 4,500 पर्यंत दर मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी आवक ही ती कमी होत आहे। विशेष आता बाजूलाच आता नाफेडची केंद्रामार्फत खरेदी सुरुवात झाली आहे। त्यामुळे त्याचाही परिणाम या आवकवर होत असल्याचं आपल्याला यावरून दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।